नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आज आहे 23 एप्रिल, वार आहे मंगळवार। या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा। 12 महिन्यातील ही पहिली मोठी पौर्णिमा आहे। त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती आहे। हनुमान जयंती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानचा जन्मोत्सव साजरा केला जातो। माता अंजनीच्या पोटी जन्म झालेला आहे, त्यांच्या उदरामध्ये जन्म झालेला आहे। हनुमान यांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो। म्हणून आज हनुमान यांचा जन्मदिवस आहे, म्हणून हा जो दिवस आहे तो जन्मोत्सव हनुमान यांचा साजरा केला जातो। पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते, पण ही जी पौर्णिमा आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे आणि लक्ष्मी देवीला समर्पित आहे। तर पहा, हा जो चैत्र महिना आहे तो अत्यंत शुभ महिना आहे। या चैत्र नवरात्रीमध्ये आपण चैत्र महिना हा पौर्णिमा म्हणून साजरी केली जातो। तर पहा, ही जी पौर्णिमा आहे ही सत्यनारायण देवाला त्याचबरोबर श्रीहरी विष्णू यांना समर्पित असते। या दिवशी सत्यनारायणची पूजा मांडली जाते, विधिवत लक्ष्मी देवीची विधिवत पूजा केली जाते। त्याचबरोबर जे हनुमान जयंती आहे त्यांची विधिवत पूजा करावी। सुंदरकांड त्याचबरोबर रामचरितमानस या स्तोत्राचे पठण नक्की करावे आणि श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप नक्की करावा। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेत आपल्या पृथ्वी तलावर वास करत असते। आज दिवसभर पौर्णिमा आहे, तर संध्याकाळ 12 वाजेपर्यंत माता लक्ष्मीची सेवा व उपाय केले जातात। विधीपूर्वक सेवा केल्याने आपल्याला माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहत असते आणि पैसा हा कायमचा घरामध्ये येऊ लागतो व त्याचबरोबर धनधान्य घरामध्ये सुखसमृद्धी प्रदान करत असते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावशाली असे उपाय तुम्हाला सांगणार आहे। आजच्या दिवशी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते व ती घरामध्ये कायमस्वरूपी राहते। आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत येईल, घरामध्ये पैसा हा योग्य प्रमाणात येऊ लागेल व कधीही आपल्या डोक्यावर जे कर्ज आहे ते कमी व्हायला लागेल आणि घरामध्ये कधीही संकट, दुःख त्याचबरोबर संकटाने आपल्याला घेरले जाणार नाही व त्याचबरोबर घरातील करणीबांधा असेल, शत्रुपीडा असेल, काही दुःख असतील, या सर्व वाईट शक्ती, नकारात्मक दोष घरातून निघून जातील। तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया। शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते। या शुभ तिथीवर आपण जर कापुरासोबत ही वस्तू जाळली तर आपल्या घरातील इडापिडा आहे, संकट आहे ते घरामधून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये चांगले कार्य घडायला लागतात। तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तो पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला 6च्या नंतर उपाय हा करायचा आहे। या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे तुम्हाला हा संध्याकाळी जर उपाय केला तर लक्ष्मी देवी बरोबरच हनुमान तुमच्यावर प्रसन्न होतील व तुम्हाला संकटातून मुक्तता देखील मिळेल। पहा, ज्यांना या वेळेला वेळ मिळत नसेल तर तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। तर पहा, 11 किंवा 12 जी वेळ आहे रात्रीची ती लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली जाते, परंतु हा जो उपाय आहे तो तुम्ही 12 वाजेपर्यंत करू शकता। तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तो लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ती स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। घरामध्ये धनधान्याला बरकत येईल, त्याचबरोबर पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल ते कमी होईल, घरामध्ये मुलाची पतीची भरभरून प्रगती होईल किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, एकामागून एक आजारी व्यक्ती पडत असेल, घरामध्ये मुले असतील, मुलेसुद्धा आजारी खूप पडत असेल किंवा त्यांना खूप चिडचिड राग येत असेल, हे शांत करण्यासाठी आपल्याला हा जो महत्त्वाचा उपाय आहे तो करायचा आहे। हा जर उपाय आपण योग्य पद्धतीने केला कायम टिकून लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते, ती घरामधून कधीही निघून जात नाही। सर्वांनाच माहिती आहे की कापूर आपण पूजेमध्ये वापरत असतो व त्याचे
पूजेमध्ये आपल्या वापरल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, संकट आहे, त्याचबरोबर पती पत्नीमध्ये कलहाचं वातावरण असेल तर हा कापूर जाळल्यामुळे घरातील शुद्ध वातावरण होत असते आणि आपल्या घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते आणि शांततेचे वातावरण तयार झाल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते व जे अडलेले कामं आहे ते पूर्ण होत असतात. घरामध्ये जर कापूर जाळल्याने, 2 कापुराच्या वड्या जाळल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते व चांगल्या लहरी आपल्या घरामध्ये उत्पन्न होत असतात. घरामध्ये जो दोष असेल तो घरामध्ये राहत नाही आणि घराबाहेर निघून जात असतो. म्हणून जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पाडत असते. तर जे आपण कार्य करत आहात किंवा विधिपूजा करत आहात ते कार्य आहे ते संपूर्ण विधीपूर्वक पार पडले जाते. लक्ष्मी त्याच घरात नांदत असते ज्या घरामध्ये स्वच्छता असते, घरामध्ये स्वच्छता असेल किंवा शांतमय वातावरण असेल, घरामध्ये वाद कमी होत असेल किंवा घरामध्ये कुठेही जर तुम्ही बसत असाल त्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छता वाटत असेल, त्या ठिकाणी महालक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून हा उपाय जो आहे तो पौर्णिमेला संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे. चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे. कारण आजचा जो मंगळवारचा दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. संध्याकाळी आपल्याला तुळशीला दिवा लावायचा आहे आणि एका मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत व त्यानंतर 2 लवंग घ्यायच्या आहेत, 2 वेलची घ्यायच्या आहेत. तर पहा, ज्या लवंग आहेत आणि वेलची आहेत ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी, अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहण्यासाठी हा जो लवंग आहे हा तुम्हाला अखंडच घ्यायच्या आहेत आणि जी वेलची आहे ती हिरव्या रंगाची तुम्हाला घ्यायची आहे. तर ह्या 2 वस्तू तुम्हाला 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या अगोदर तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहे, त्यावर 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत, वेलची घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी देवीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आरती म्हटल्यानंतर तुम्हाला उंबरवट्यावर जायचं आहे. उंबरवट्यावर तुम्हाला 11 जे अखंड तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत, त्यावर टाकायचे आहेत आणि 2 तमालपत्र घ्यायचे आहेत आणि उंबरवट्यावर आपल्याला परत 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्यावर परत तुम्हाला उंबरवट्यावर ह्या प्रज्वलित करायच्या आहे. 7 वेळा उतरून घ्यायचा आहे उंबरवट्यावरून आणि आपल्या घरातील जी करणी-बाधा आहे, वाईट शक्ती आहे, त्याचबरोबर काही नकारात्मक दोष असतील, संकट असेल, विघ्न असेल, पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल, हे सर्व संकट माझ्या घरामधून निघून जाऊ दे व माझ्या घरामध्ये शांततेचं वातावरण होऊ द्या असं लक्ष्मी देवीला तुम्हाला बोलायचं आहे. अशी इडापिडा आहे, संकट आहे ते दारातूनच निघून जावे आणि घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये प्रवेश करावे असं तुम्हाला बोलायचं आहे. असं बोलून झाल्यानंतर ही कापुराची वडी जाळल्यानंतर पहा तुमच्या घरामध्ये तयार होईल, शांततेचं वातावरण तयार होईल. घरामधील इड्यापिडा आहे, संकट आहे ते निघून जातील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.